नमस्कार शेतकरी राजे. नमस्ते. काय आज किती आणला होता कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये? 25 बॅग आणलं. 25 बॅगा. बर, कुठलं गाव तुमचं? अकोले. अकोले काठी? इंदापूर. अकोले इंदापूर बारामती. मी पुणे जिल्हा. बर, फक्त 25 गोण्या घेऊन आलाय तुम्ही आज? बर, आता जो व्हिडिओमध्ये कांदा दाखवला होता त्याला काय रेट भेटला? 14 रुपये. हा, 14 रुपये. 1400 रुपये. काय जो मिळालेला दर आहे तो समाधानकारक आहे का नाही? नाही. हा, नाही. काय मग कसा जायला पाहिजे होता तुमचा कांदा? 22 रुपये. 20-22. पण तुम्ही जी निवड केलेली आहे ही बारीक मोठी किती साईज आहे बघा. मोठा पण आहे ना याच्यामध्ये, छोटा थोडा आहे. पण थोडीशी बाजार तर कमी आहेतच, पण त्यात तुम्ही कांद्याची निवड करताना सगळ्या साईज मिक्स करून आणलेत. मिक्स झाला 2 नंबर याच्यामध्ये आला थोडा. कसं काय, असं कसं काय झालं? बाहेरची लेबर होती, लेबर थोडंसं. हां, यावर्षी एकूण उन्हाळी कांदा किती केलेला आहे? 2 एकर. 2 एकर. ॲव्हरेज किती पडले? ॲव्हरेज उन्हाळ्यामुळे जरा थोडंसं यंदा कमीच आहे ॲव्हरेज. हां, ऊन जास्त होतं. ऊन जास्त होतं. हां, तरी काय म्हणजे किती गोण्या निघाल्या 2 एकरामध्ये? 2 एकरामध्ये 350 बॅग निघाली. हां, 350 ते 400 बॅग निघाली 2 एकरात. हां, 2. आणि त्यातला काय चाळीमध्ये ठेवला का नाही? चाळीमधलं साधारण आहे. सगळा चाळीमध्येच आहे. हो. बरं, किती विकला आजपर्यंत मग? आजपर्यंत 150 बॅग घेतले. हां, 150 बॅगेच्या माध्यमातून किती मग काय तुमचं मुद्दल तर आलंय का? नाही अजून आलं. बरं, मग काय वाटतं यावर्षी जो हंगाम चालू आहे उन्हाळी कांद्याचा विक्रीचा, त्याच्याबद्दल काय वाटतंय? काय केंद्र सरकारच्या काय भूमिका किंवा निर्यातीला चालना न देणं याच्यामुळं कांद्याला दर कमी आला असं वाटतंय? हो, भरपूर दर कमी यंदा. यंदा भरपूर दर कमी. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि यंदा भरपूर, जवळपास 70% दर कमी यंदा. काय कारण वाटतंय? राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे शेतकऱ्यांविषयीची भूमिकाच एकदम चुकीची झालेली. म्हणजे एकदम चुकीची झालेली. निर्यात बंद आहे, त्याला अनुदान नाही आहे कुठल्या प्रकारचं, काही नाही. आणि ह्याचा उत्पन्न खर्च अजिबात शेतकऱ्याला आत्ता सध्या तरी परवडतच नाही आहे. हे मार्केटला आणायचं सुद्धा एकदम जीवावरती येते. काय असं रानात घेऊन परत माघारी टाकावं, खत तरी होईल, अशा स्वरूपाचं झालेलं आहे सध्या. म्हणजे 14-15 रुपये मधून तुम्हाला फक्त मुद्दल सोळा हाती लाभत नाही? नाही, मुद्दल. मग किमान किती कांद्याला रेट असला पाहिजे? 30, 32, 35 पर्यंत पाहिजे. आता नुकतंच लासलगावमध्ये शेतकरी संघटनेचे नेते ते काय भारत दिघोळे यांनी सुद्धा काल आंदोलन केलं होतं, त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? त्याबद्दल नाही. आता गेल्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे नेते कांद्याला भाव वाढावा म्हणून काय प्रयत्न करतात. या शेतकरी संघटनेच्या नेत्याबद्दल काय वाटतंय? शेतकरी संघटनेचे राजू दादा जे शेतकरी ते आबदतात, पण देश फारसं भेटत नाही. शेतकरी पाठिंबा देत नाही, शेतकरी एकजूट होत नाही. आता सगळे जरी एकजूट झाले, आज आपण मंत्रिमंडळामध्ये बघतोय विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे काय चाललेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला काय वाटतंय सरकारबद्दल? हे त्यांचं आपापसातच चाललंय. शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. तुला मिळतंय की मला मिळतंय एवढ्यातच त्यांचं चाललंय. मग या अशा त्यांच्या या भूमिकेमुळं फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे कायम निवडणुकीमध्ये गुंतल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? कायम स्वरूपी ते निवडणुकीमध्ये फक्त खुर्चीसाठी आबदतात, जनतेसाठी नाही, शेतकऱ्यांसाठी नाही, काहीच करत नाही. आता याच्यावर कशी मात करावी शेतकऱ्यांनी? आता तुम्हाला काय आता सगळ्यांनी एकजूट होऊन हे जे न काम करणारं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी ते बाहेर काढणं गरजेचं आहे. हे मंत्रिमंडळातच नाही पाहिजे सरकार.
म्हणजे भाजप सरकार हे भाजप अर्थात केंद्र सरकार हा हे शेतकऱ्याच्या बाबत चुकीचे निर्णय घेते काय? चुकीचा नाही हां. पूर्ण चुकीचा आहे. ते निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. बरं, गेल्या काही दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो असं सांगितलं होतं. याच्याबद्दल काय माहिती आहे का? त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. पण शेतकऱ्याचं उत्पन्न कसं दुप्पट करणार? तुम्ही दर वाढवला तर दुप्पट होणार आहे. उत्पन्न शेतीत समजा एकरी 50 टन ऊस निघत असेल तो 50च निघणार आहे. त्याला दर दुप्पट केला तरच ते दुप्पट होणार आहे ना. हां 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 50 टन उगवतोय म्हणजे तिथं 100 टन उगवणार नाही ना दुप्पट करायला. ते कसं करणार? त्याला दर दुप्पट द्यावा लागेल ना. आणि दर दुप्पट नाहीये नाही होऊ शकत. बरं, आज सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याला रेट काय भेटलाय सर्वाधिक? नाही सगळीकडे नाही, तरी पण तुम्ही काय बाजार बघितला असेल? इथे गेलंय उकल. कसं गेलंय? 20 रुपये गेले. हां, म्हणजे 20 रुपये किलोने गेले. आणि बारीक गोल्टा गोल्टीला काय रेट आहे? बारीक गोल्टा पाठीमागे जे गेलं का 20 त्यांचं एक होतं साधारणतः 7-8 रुपये गेले. 7-8 रुपये. आणि मीडियम माल? मीडियम 12-13 14. 12-13 14 12-13. तर शेतकरी मित्र हे होते गजानन ओमासे बारामती की ज्यांनी आज सोलापूर बाजार समितीमध्ये 25 बॅगा कांदा आणलेला आहे. एकूण 400 बॅग आहेत, त्यापैकी 150 विकलेले आहेत. मात्र अपेक्षित दर नसल्यामुळं आज ते नाराज झाले असल्याचं दिसून येत असून केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळं आज सर्व शेतकऱ्याचा फटका बसत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर आज आपण 89 सोबत बातचीत केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला भविष्यात यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. तर शेतकरी मित्र, आज सोलापूर बाजार समितीमध्ये 1 नंबर कांद्याचा रेट हा 14, 15, 16 असाच आहे. तर काही वक्कल हे 17, 18, 19 तर 20 रुपयाने गेलेले आहेत. 1 नंबर कांद्याचा भाव हा सरासरी 1400, 1500, 1600 असा आहे. तर 2 नंबर कांदा हा 11, 12, 13 असा विक्री होत आहे. तर 3 नंबर गोल्टा गोल्टी ही 100 रुपयापासून ते 800 रुपये 900 रुपयेपर्यंत विकत आहे. एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे कमी झालेले असल्याचं दिसून आले आहे. तर मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आज एका शेतकऱ्याची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल हे आपल्याला काय वाटतं ते नक्की कमेंट करा. नमस्कार.